नमस्कार, जय महाराष्ट्र मित्रांनो. माझं नाव नितीन अहिरे. माझ्यासोबत माझे मित्र कमलेश राणा आहेत. महाराष्ट्रामध्ये वंदनीय शिवरायांच्या पुतळ्यावरून जे काही घाणेरडं राजकारण चालू आहे त्याच्याबद्दल सांगावं असं वाटतं की हे राजकारण जे करत आहेत शरद पवार गट, उद्धव गट आणि काँग्रेस हे मिळून जे राजकारण करत आहेत तर स्वतः काँग्रेसने आजपर्यंत कधी शिवरायांचा कुठे नामाचा उल्लेख देखील केला नाही. स्वातंत्र्यानंतर आज इतकी वर्ष झाली, काँग्रेसने साधी महाराष्ट्रात सुद्धा देशामध्ये कुठेही शिवजयंती साजरी केलेली नाही. ना त्यांच्या पंतप्रधानांनी लाल किल्ल्यावरून म्हणा, 26 जानेवारीला म्हणा, कधीच शिवरायांचा नामाचा उल्लेख कुठल्याही भाषणातसुद्धा केलेला नाही. त्यांनी नेहमी तुष्टीकरणाचं राजकारण केलेलं आहे. आणि दुसरे आहेत शरद पवारजी यांनी तर साक्षात लोकांसमोर स्वीकारलं आहे की छत्रपती शिवराय हे मुळात जाणता राजा नव्हतेच, त्यांना जाणता राजा म्हणणंच चुकीचं आहे. आणि तिसरे आपले महाभाग आहेत उद्धवजी तर सध्या त्यांना ॲक्च्युली जनाब उद्धवजी म्हटलं पाहिजे, त्याबद्दल माफी मागतो. जनाब उद्धवजी जे आहेत त्यांनी तर हिंदुत्वाला जणू पाण्यामध्ये वाहून दिलेलं आहे. आणि सध्या ते ज्या प्रकारे मुस्लिमांचं तुष्टीकरण करत आहेत आणि शिवरायांच्या पुतळ्यावरून जे काही राजकारण माजवून सरकारला वेठीस धरण्याचा त्या तिघांचा जो एक घाणेरडा प्रयत्न चालू आहे, पण याच्यामुळे कुठेतरी शिवरायांचं जे स्थान आहे, त्यांचा जो आदर आहे, त्याला जी बाधा होते आहे त्याच्यापासून या तिघांना काही घेणं देणं नाही आहे. म्हणून आपल्या सर्व सुजाण महाराष्ट्रातील नागरिकांना माझं एकच विनंती आहे की या सर्व राजकारणापासून दूर राहून कुठल्याही भूलथापांना, कुठल्याही दुष्प्रचाराला बळी न पडता या विषयापासून दूर राहावे अशीच नम्र विनंती. कमलेशजी, आपण काय म्हणू शकता? माझं एकच म्हणणं आहे नितीन भाऊ, जे आत्तापर्यंत तुम्ही सांगितलं एकदम खरं आहे. आत्तापर्यंत तुम्ही बघा, जेवढे पण कार्यक्रम झालेत, आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी शिवरायांचा उल्लेख केला आहे आणि ते करत राहणं. अगदी बरोबर. पुढच्या जे काळात तुम्ही बघितलं असेल, इंदिरा गांधी बघा किंवा जवाहरलाल नेहरू बघा, त्यांनी आत्तापर्यंत शिवरायांचा कधी उल्लेख तरी केला नाही. आणि आता हे सगळे मिळून शिवरायांच्या नावावर हे सगळी भांडणं काढत आहेत. हे फक्त राजकीय म्हणून काढत आहेत. बरोबर आहे. येणाऱ्या विधानसभा चुनावाला उपलक्ष धरून हे लोक ही सगळी राजकारणं काढतायत. तर ह्यांना सांगा, आपले शिवरायांचं नाव लय मोठं आहे आणि त्यांचं नाव घेऊन ह्यांना राजकारण काढू नका. आणि त्यावरून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वयं शिवरायांची माफीसुद्धा मागितलेली आहे. आणि निश्चितच जो प्रकार झाला तो अत्यंत दुर्दैवी होता. पण त्याच्यामागे कुठलंही सरकार का असो ना, कुठलंही सरकार किंवा सरकारमधला कुठलाही मंत्री किंवा या जणू देशामधला कुठलाही नागरिक शिवरायांबद्दल अशी भावना मुळात मनात ठेवणार नाही की त्यांच्या पुतळ्यांचं अथवा त्यांच्या प्रतिमेचं कुठेही नुकसान होईल. पण या गोष्टीची जाणीव आपण सर्वांनी ठेवली पाहिजे. आणि ज्याप्रमाणे आम्ही दोघांनी विनंती केली त्याप्रकारे आपण सर्वांनी या दुष्प्रचारापासून, या भ्रमित करण्याच्या राजकारणापासून दूर राहावे ही नम्र विनंती. जय हिंद, जय महाराष्ट्र. जय हिंद, जय महाराष्ट्र.